हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे. तुम्ही काम वाईट करा, नाव मायबापाच जाणार. काम चांगलं करा तरी नाव कोणाचं होणार? मायबापाचं होणार. अरे सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळिया घरी. सावता महाराजांनी जगाच्या मालकाला आपल्या हृदयात साठवलं. सर्वांचे प्रमाण पाठ हे, लक्ष देऊन ऐका. मग सावता महाराजांनी जर आपल्या हृदयामध्ये देवाला साठवलं तर वर्णन कोणाचं झालं पाहिजे? सावता महाराजाचं का सावता महाराजांच्या आई वडिलाचं? नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला, वंश उद्धरीला धन्य ते आरण रत्नाची ते खान. जन्मला निधान सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार. याच्या पुढचं प्रमाण किती गोडे पा. धन्य त्याची माता आणि धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. ज्ञानोबरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय. ज्ञानोबरांनी निर्जीव भिंत चालवली. ज्ञानोबरांनी मेलेला मनुष्य जिवंत केला. सर्वांचं प्रमाण पाठ आहे. मग आता एवढं चांगलं काम जर ज्ञानोबरांनी केल्यानंतर वर्णन ज्ञानोबरायचं केलं पाहिजेत का मायबापाचं केलं पाहिजेत? रुक्मिणी आई साहेब सांगतात, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं चांगलं कार्य केलं. नुसतं महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीये, भारतापुरतं मर्यादित नाहीये, या विश्वामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा परत जन्माला येण्याची गॅरंटी अजिबात नाही. मग एवढं काम जर माझ्या राजाने केलं तर मग मार्क राजाला दिले पाहिजेत का मा साहेबांना दिले पाहिजेत? तरी सुद्धा लोक मार्क कोणाला देतात? मा साहेबाला देतात. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाजिया. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. वाढदिवसाला कीर्तन ठेवावं. आजूबाजूला परिसरातील पंचकृषीतील मायमावल्यांना भजनी मंडळींना बोलवावं. काहीतरी परमार्थिक कार्य आपल्या हातातून झालं पाहिजे. समाजाची सेवा झाली पाहिजेत. हे कोणाच्याही मनात येत नाही महाराज. त्याच्यासाठी बीज कसं असावं लागतं? शुद्ध बीजापोटी आणि फळे रसाळ गोमटी. म्हणून नंदूभाऊच्या या सुंदर उपक्रमातून तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अभंग नामदेवरायचा आहे. या अभंगामध्ये माझ्या नामदेवरायांनी जो वैष्णव आहे, जो हरिभक्त आहे, जो भगवंताचं चिंतन करतोय, त्याला अकल्प आयुष्य मिळावं अशी मागणी पांडुरंग परमात्म्यासमोर केलेली आहे. लक्ष देऊन ऐका. नामदेवराय सारखा महात्मा, नामदेवराय आणि ज्ञानोबराय ज्यावेळेस तीर्थयात्रेला चालले ना, लक्ष देऊन कीर्तन ऐका बरं. नामदेवराय आणि ज्ञानोबराय तीर्थयात्रेला चालल्यानंतर नामदेवराय पांडुरंग परमात्म्याला सांगतात, पांडुरंगा मी तीर्थयात्रेला चाललोय, पण ज्या देवाचे कटेवर हात नाहीये अशा देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नघे मी तयाचे दर्शन, नघे मी तयाचे